गुड मॉर्निंग. आजच्या या मस्त वेदरमध्ये आपण जाणार आहोत युरोपियन पार्लिमेंटेरियममध्ये. हे पार्लिमेंटेरियम म्हणजे युरोपियन संसदेचे व्हिजिटर सेंटर आहे, जिथे EU म्हणजे युरोपियन युनियनचं काम कसं चालतं हे इंटरॅक्टिव्ह पद्धतीने समजावलं जातं. इथे सगळ्या वयोगटांसाठी खूप इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. चला तर मग आपण एवेअर एरियातल्या ऑप्टिमिझमे नावाच्या स्टॉपवरून 63 नंबरची बस टुवर्ड्स डी ब्रुके घेणार आहोत आणि लगेचच पुढच्या स्टॉपला आपल्याला उतरायचंय. त्या स्टॉपचं नाव आहे पॉलेदुक आणि तिथून आपल्याला दुसऱ्या बस स्टॉपवर जायचंय. बस नंबर 21 पकडायची आपल्याला तिथून टुवर्ड्स लक्झेंबर्ग डायरेक्शनसाठी. आधी मला वाटलं हा समोरचा स्टॉप आहे, पण हा विरुद्ध दिशेचा स्टॉप आहे आणि मग आम्ही इथे आलो आणि इथे 12 मिनिटांनी लक्झेंबर्ग डायरेक्शनला जाणारी 21 नंबरची बस आपल्याला मिळणार आहे. बस आलेली आहे, आम्ही बसलोय बसमध्ये आणि निघालो आहोत. आम्ही जवळजवळ 16 स्टॉप्स आहेत आणि 24 ते 25 मिनिटं लागणार आहेत बसमध्ये. सो आसपास बघत सगळं छानपैकी हिरवळ आणि आसपासचे रस्ते, गाड्या असं सगळं न्याहाळत आम्ही चाललो आहोत. बरं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला जाण्यासाठी एक छोटंसं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर जाऊन आपल्याला रजिस्टर करावं लागतं. आपली बेसिक माहिती द्यावी लागते, आपलं नाव, नॅशनॅलिटी आणि आपल्याला दिवस निवडावा लागतो, कधी आपण व्हिजिट करणार आहोत आणि वेळ निवडावी लागते आणि त्या वेळेप्रमाणे जायचं असतं आपल्याला. आणि अशा प्रकारचं एक तिकीट आपल्याला मिळतं, म्हणजे ते आपल्याला पाठवतात ईमेलद्वारे आणि मग ते आपल्याला आत जाताना दाखवावं लागतं. त्या तिकिटावरच एक QR कोड असतो आणि त्यांच्याकडे स्कॅनर असतो, तर त्यांच्या स्कॅनरच्या समोर आपल्याला तो QR कोड धरायचा असतो आणि मग स्कॅन केल्यावर त्यांना आपली माहिती कळते आणि मग ते आत जायला आपल्याला अलाव करतात. सो बसमधून उतरल्यानंतर रस्ता क्रॉस करून लगेचच आपल्याला दिसतंय पार्लिमेंटेरियमसाठी डायरेक्शन्स दिलेले आहेत त्यांनी. आपल्याला फक्त ते डायरेक्शन्स फॉलो करायचे आहेत आणि जायचं आहे. आत गेल्यानंतर आपल्याला लेफ्टला जायचं आहे आणि लेफ्टला शेवटी आपल्याला ही बिल्डिंग दिसते आणि ते जे मागची ती स्क्रीन ब्लिंक होते ना, ॲक्च्युली त्याच्यावर पार्लिमेंटेरियम लिहिलं आहे LED स्क्रीनवर आणि ते मूव्ह होतं आहे, बट ते कॅमेरामध्ये असं ब्लिंक होताना दिसतंय. सो एंटर केल्या राईटला इथे सेल्फी बूथ आहे आणि थोडेसे सोफे ठेवलेले आहेत आणि इथे जे काउंटर दिसत आहे ना, त्या काउंटरवर खूप वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह ब्रोशर्स ठेवलेले आहेत आणि तिथून लेफ्ट ॲक्च्युअल एंट्री आहे आणि इथे ही लाईन आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला हे QR कोड स्कॅन करतात आणि जायला देतात. बॅग तपासणी करतात आणि मग आपण या येलो टनलमधून या रिसेप्शन डेस्कला पोहोचतो, जिथे आपल्याला ऑडिओ गाईड मिळणार आहे. इथे ऑलरेडी गर्दी आहे आणि इथून आपण ऑडिओ गाईड घेऊन इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे. आपण पुढे चाललो आहोत आणि ऑडिओ गाईड आहे ना, असं असतं, एक त्याला स्क्रीन आहे आणि त्याला अशी वायर आहे जी आपल्याला कानात लावायची आणि इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला कानात ऐकायला येईल. आय लिहिलेला असा सरफेस असेल ना, त्याच्यावर आपल्याला आपल्या डिव्हाइसचा मागचा भाग अलाइन करायचा आहे आणि मग जी माहिती असेल तिथे साठवलेली ती माहिती आपल्याला ऐकायला येईल किंवा आपल्या स्क्रीनवर दिसेल. सो इथे त्यांनी इतकं सोपं केलं, अगदी लहान मुलं पण करू शकतील असं आहे आणि सगळी माहिती आपल्याला कानात ऐकायला येते. वर इथे ना सगळे वेगवेगळ्या देशांची नावं लिहिलेली आहेत आणि हे खाली जे प्लॅटफॉर्मवर स्ट्रक्चर्स दिसत आहेत ना, हे सगळे युरोपियन युनियनचे बिल्डिंग्सचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे आता. आणि खाली गेल्यावर एक असा एरिया दिसेल जिथे थोडीशी लाईट कमी आहे म्हणून फार दिसत नाही, पण इथे अगेन आय नावाचा सरफेस आहे. बेल्जिक म्हणजे बेल्जियमबद्दलची इन्फॉर्मेशन आपण जर तिथे टच केलं तर आपल्या स्क्रीनवर दिसेल. आणि तिथून पुढे आल्यावर पुन्हा एकदा एक मोठासा एरिया आहे जिथे वर्ल्ड वॉरबद्दलचे बरेच फोटोग्राफ्स आहेत, बरेच डॉक्युमेंट्स आहेत आणि त्या प्रत्येक डॉक्युमेंटबद्दल आणि त्या प्रत्येक फोटोबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे लोक आरामात बसलेले आहेत आणि ते कानाला लावून एकतर ऐकतायत किंवा ते आय नावाच्या सरफेसला टच करून जी इन्फॉर्मेशन त्यांच्या स्क्रीनवर दिसते ती इन्फॉर्मेशन वाचतायत. सो इथे टच स्क्रीन आहे एक लावलेला आणि इथे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत जे आपण टच करून ओपन करू शकतो, क्लोज करू शकतो, मिनिमाइज, मॅक्सिमाइज, जे करायचे ते करू शकतो. खूप इंटरॅक्टिव्ह, खूप इंटरेस्टिंग आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा.
हे खूप इंटरेस्टिंग कंदिलासारखं स्ट्रक्चर आहे. बाहेरून एमिनेंट पर्सनॅलिटीजचा फोटो आहे आणि आतून त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आतमध्ये लाईट पण लावलेली आहे आणि त्यांच्याबद्दल सगळी माहिती, शॉर्ट बायोग्राफी दिलेली आहे. सो खूप मजा आली बघायला. आणि ही सगळी युरोपची हिस्ट्री आहे, वर्ल्ड वॉरचे म्हणा किंवा पॉलिटिकल फोटोज. आणि अगेन त्या फोटोजच्या इकडे पण QR कोड आहे जो आपण स्कॅन करून त्या फोटोबद्दलची माहिती, त्याचं सणावळ्यापासून सगळी छोटी छोटी माहिती व्यवस्थित डॉक्युमेंट केलेली आहे आणि आपण ती बघू शकतो. खूप इंटरेस्टिंग फोटोज आहेत, रेअर फोटोज आहेत आणि रिअल फोटोज आहेत. महत्त्वाचे इव्हेंट्स आणि स्पेशली जी निदर्शनं केली आहेत त्याचे फोटोज खूप दिसत आहेत आणि किती मोठ्या संख्येत ते लोक जमले होते आणि कशा प्रकारची निदर्शनं त्यांनी केलेली आहेत ते आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे. आणि हे बघत बघत आता आपण पुढे जाणार आहोत, खाली जाणार आहोत पुन्हा एकदा. खालच्या मजल्यावर आणखी खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. चला. सो हा खालचा मजला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटला मला. संसदेतला फोटो आहे हा आणि तिथे ना छोटंसं मिनिएचर पण केलेलं आहे त्यांनी संसदेचं. हेमी सायकल म्हणतात त्याला. तर हे हेमी सायकल आपल्याला दिसतंय. याच्यात सगळे मेंबर्स बसलेले असं छोटंसं छान मिनिएचर करून त्यांनी इथे एंट्रन्सला लावलेलं आहे या मजल्याच्या. आणि हे ना खूप अख्खी वॉलच आहे जवळजवळ. वेगवेगळे पक्ष कोणते आहेत, कोणत्या कोणत्या पार्टीज आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि कोणत्या पक्षात कोणते सभासद आहेत त्याची इन्फॉर्मेशन आहे. आणि हा सगळ्यात इंटरेस्टिंग असा भाग आहे मुलांसाठी स्पेशली, पण मला पण मजा आली टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर इथे ना ग्लोब्स लावलेले आहेत वेगवेगळे आणि अगेन त्या ग्लोब्सवर अशी इन्फॉर्मेशन आहे वेगवेगळ्या देशांची. आणि तिथे आपण अगेन आपलं डिव्हाइस टच करायचं आहे आणि आपल्याला माहिती मिळते. आणि ना ही खूप एक इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा गेम आहे म्हणा. तर हे ड्रमसारखं जर डिव्हाइस दिसतंय ना त्याच्यावर एक स्क्रीन आहे आणि त्याच्यावर माहिती येते. आणि जमिनीवर तुम्ही बघाल ना तर असे गोळे गोळे चिटकवलेले आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळ्या कंट्रीजची नावं लिहिलेली आहेत. तर जेव्हा आपण हा ड्रमसारखा डिव्हाइस त्याच्याकडून स्लाइड करतो तेव्हा ते स्कॅन केलं जातं ते नाव आणि मग त्या ड्रमसारख्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर त्या देशाची इन्फॉर्मेशन पॉपअप होते आणि आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती बघता येते. असं करता करता एका देशावरून दुसऱ्या देशावर आपण जम्प करू शकतो आणि प्रत्येक देशाची इन्फॉर्मेशन आपण त्या स्क्रीनवर बघू शकतो. सो या गेमची मजा घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो. इथे असा एक मोठा हॉल आहे आणि त्याच्या आसपास सगळ्या स्क्रीन्स लावलेल्या आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांची फोटोज आहेत आणि व्हिडिओज आहेत. आणि इथे खूप सारे स्क्रीन्सच लावलेले आहेत. असे थोडेसे लॅविश असे सोफाज ठेवलेले आहेत, खुर्च्या ठेवलेल्या आहेत. अगेन स्क्रीन आहे पुढे, आपला डिव्हाइस तिथे टच करायचा आहे आणि मग त्या ऑप्शन्समधून सिलेक्ट करायचं आहे आपल्याला आणि व्हिडिओज बघायचे आहेत. आणि ऑब्व्हियसली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत. फॉरेस्ट, हा सगळ्या ब्रसेल्सच्या फॉरेस्टचा व्हिडिओ आहे. सो असे वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत, इंटरेस्टिंग आहेत. सो जर कंटाळला असाल, दमला असाल उभं राहून तर इथे थोडंसं चिल करू शकता, आरामात व्हिडिओज बघू शकता. कारण हा शेवटचा सेक्शन आहे आणि याच्यानंतर आपल्याला ऑडिओ गाईड सबमिट करून बाहेर यायचं आहे. सो आय होप हा एपिसोड तुम्ही एन्जॉय केला असेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.